सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या टेंभुर्णीमध्ये अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार करून माहिती अधिकाऱ्यांना दिल्यानं वकिलाला बेदम मारहाण झाल्याच्या घटनेत टेंभुर्णीच्या पोलीस निरीक्षकाच्या निलंबनाच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला। माढ्यातील टेंभुर्णी परिसरातून भीमा नदीच्या पात्रात रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा होतो। शेतकऱ्यांच्या शेती पंपांच्या पाईपचे फुटून नुकसान होते। यामुळे वकील पांडुरंग तोडकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। तक्रारीचा राग मनात धरून वाळू माफियांनी टेंभुर्णीत पांडुरंग तोडकर यांना बोलवून बेदम मारहाण केली। मारहाणीत त्यांचे पाय आणि हातावर गंभीर दुखापत झाली। पोलीस आणि महसूल प्रशासनानं वाळू माफियांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार घडत असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय। त्यामुळे पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। वकील तोडकर यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अवैध वाळू उपसा बंद व्हावा यासाठी मोर्चा काढण्यात आला। काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा मारहाण प्रकरणाचा नागपूर अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केला होता। आमच्या गावचे तोडकर कुटुंबातले एक वकील त्यांच्यावर जो बेड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले खोटे, मला प्रशासनाला एवढं सांगायचे गावाकडची गावामध्ये काय घडते ते आमच्या भागामध्ये नवीन वाटायला लागले। मेन मुद्दा प्रशासनाला ही सांगणार की तुम्ही वाळूचा जो उपसा चालू होता आजपर्यंत मागच्या गेल्या वर्षी असेल माझ्या अकोल्या असेल उपसाच्या कारणाने सांगायचं की तोडकर परिवाराला तिथं आमचे वकील साहेबांचे वडील आहेत, कुठे उठा बरं हे मला ही सांगायचं ही परिवार तुम्हाला वाटतं का अन्याय करणार परिवार कधीच अन्याय करणार नाही। तोडकर परिवार सगळे व्यवसायाला काम करतील, अजिबात कुठले चुकीचं वर्तन करणार नाहीत। तेव्हा प्रशासनाने आमचा प्रशासनावर विश्वास आहे, फक्त योग्य ती कारवाई ह्या ज्या खोट्या गुन्ह्यावर झालेल्या आहेत त्या गुन्ह्याला त्यांनी समजून ते गुन्हे रद्द करावेत एवढीच ग्रामस्थांच्या वतीने आमची विनंती आहे। दुसरा मुद्दा मला पत्रकाराला सांगायचा आहे, आमचा आमदार शेतकरी साहेब तिथं मोटर चालू करा सुद्धा जात नाही हे सुद्धा आम्हाला माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे। आम्ही परवा पुणे फुटे गावामध्ये जाऊन की वाळू आमच्या भागातून कायमस्वरूपी बंद करायची, आम्हाला आमच्या गाव तशीच मुक्त करायचे। तर माझी प्रशासनाला हात धरून आमच्या पण याबरोबर वाळू आपल्या गाड्या आस्पत्रेत फिरतात किंवा अनेक काय कारण आहेत ती तुम्ही शोधून काढावी आणि आमच्या परिवार तोडकर परिवार न्याय द्यावा आणि आमच्या भागातील वाळू ही कायमस्वरूपी बंद करावी एवढी मागणी या निमित्तानं करतो।